लाईन मारा रे. लाईन मारा. लाईन धरा. नमस्कार. मी तुम्हाला ओळखले. हा मी तुम्हाला ओळखले मग आणि माझा जीव तुमच्यावर जडला. मग एवढ्या उशीर का बसते ती? नाही नाही त्याचं मी असं बरोबर सारखं बोलतो. नाही त्याचं बरोबर आहे. तुम्ही एवढ्या उशीर का दम काढलाय? पाटणा अँब्युलन्स बोलवायची नाही का? तसं तुम्ही कशासाठी आलाय? ह्याच्यासाठी काय? अहो ते मी ओळखलंय. अजून का? तुम्ही कशासाठी आला आहे? आणि मग काय लय- नवा नवा मग आव ते नव्हतं. थांबा. ए, थांबा रे. थांबा हाण नका हो. त्याचं बरोबर आहे. आम्हाला आज काय तसं तू त्यावर बोलतो ना, मी चांगलं बोलते, मी सरळ बोलते आणि तू वाकडं बोलतो. तो आता पेटवून गेला का मी? काय बोललो? हा, त्याचं तुम्ही बरोबर आता आहे. असं करा. कुणाला? पुढचं बोलायचं नाही. मी अजून सांगणार आहे मी पुढेच बोलणार नाही. काय म्हणजे असं करून गप्प उभा राहिलाय? तुम्ही बसून शान घ्या. अजून घर सारवाय ठेवले. तसं नाही. काय? न, फरशा बसवायच्या नाही त्या तसं का? नाही. शांत बसून घ्या. हा, शांत, शांत. आमची दोन गाणी आहे का? अरे ते गहन काय ते गहन त्यांचं गहन आहे वाटतं. ए गाणं हे काय आणले सांगा. अहो, चला, हा? आज कार्यक्रमात आमचा फोन येतात राहू टाक मागणी कधी? काय काय आणली? चल ना, राहू दे मग. याला पण तुम्ही. चल ना, राहू दे. तुमचा कार्यक्रम नका ना, राहू दे. चल रे. अहो तसं नाही. मग मला काय म्हणायचंय, काय म्हणायचे तुम्ही? काय म्हणायचे म्हणा. आमची दोन गाणी आहे का? हा जर कार्यक्रम पटला हा, तर ठरवा काय? आणि नाही जर पटला हा. आलाय कुठल्या रस्त्याने या समोरच्या ऐक ना, त्या रस्त्यावर बोंबलं जायचं. मग राखेल तर मिळेल का तुमच्याकडे? मनकटावर घालायला त्यांची 4 गाणी ऐकूया आणि कार्यक्रम ठरवूया. धन्यवाद. तर मित्रांनो, हा होता छोटासा विनोद. या छोट्याशा विनोदानंतर आम्ही आपल्या समोर पुन्हा एकदा आपल्या आवडीनिवडीच्या विषयाची सुरुवात घेऊन येतोय. अशा एका लोकगीतानं, ज्या गीतानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालला. तरुणांच्या घरातील साहित्यबद्ध आदर्श शिकते यंदा सध्या सगळीकडे गाजत असलेला एक जबरदस्त मराठी अल्बम मी आपल्या समोर घेऊन येतोय. गीताचे बोल आहे, तूच माझं पिल्लू, तूच माझी जान. तत्पूर्वी आम्ही आपल्या समोर घेऊन येतोय आमच्या गमतीचे छोटे मालक